नमस्कार मित्रांनो, आज आपण पहिल्या चॅप्टरमध्ये संख्या आणि संख्या पद्धती म्हणजे स्वाध्याय 1.1 आपल्या पुढे घेऊन येत आहोत। त्यापूर्वी आपल्याला डीसीडी मिशन नवोदय या चॅनलला सबस्क्राइब करून आम्हाला जास्तीत जास्त सबस्क्रायबर मिळण्यासाठी तुम्ही मदत करा। चला तर आपण घेऊन येत आहोत स्वाध्याय 1.1 मध्ये पहिलं गणित। तर बघा, या गणितामध्ये आपल्याला 7,53,357 ही संख्या पुढील पैकी कोणती आहे? आता आपल्याला हे गणित पर्यायानुसार जाणे, कशानुसार जाणे? पर्यायानुसार। आता पर्यायानुसार जाण्यासाठी आपल्याला प्रत्येक पर्याय काटत जाणं पडणार आहे। याचं सोल्युशन तुम्हाला मी सांगतोय कसं करायचं। तर पहिला पर्याय पहा, 753 357 अशा प्रकारे आपण ही संख्या लिहू शकत नाहीये, कारण 753 आहे, पण काय आहे? हजार आहे का लाख आहे का काय आहे हे सांगू शकतो की आपण या पर्यायातून नाही। त्यामुळे हा पर्याय आपला योग्य उत्तर नाही, म्हणून याला आपण बाद केलं। 2 नंबरचा पर्याय पहा, 753,000। ठीक आहे, याला 753,000 म्हणू शकतो, पण 357 आता याच्या आपण 357 वाचन करू शकतो का रे? नाही, याला आपण वाचन करू शकतो 357 तरी म्हणू शकलो असतो, तर आपला पर्याय बरोबर आला असता। त्यामुळे आपला पर्याय क्रमांक बी सुद्धा इथं काय रे? नाहीये। आता पर्याय क्रमांक सी वर जाऊया। बघा, 753,357 हा पर्याय आपला बरोबर असू शकतो, पण आपल्या चौथ्या पर्याय बघणं गरजेचं आहे। 753,000 कधी आपण लिहिले आणि 357 कधी लिहिली याची कधी बेरीज करून बघितली की आपल्याला 7,53,357 ही संख्या मिळू शकते। पण पहिले आपण पर्याय क्रमांक डी वर जाऊया। 753,357 असं तर आपण लिहू शकत नाही, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक डी बी सुद्धा नाहीये। आता आपल्या पर्याय क्रमांक उत्तर सी ही तर बरोबर आहे। चला दुसरं गणित बघूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडे जवाहरलाल नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा नवनीत 2025 यामधील आपण आता गणित नंबर 2 घेऊन येणार आहे स्वाध्याय 1.1 मधील। आणि ते गणित बघा काय सांगतंय की 1, 4, 6, 8 आणि 9 हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्याच्यापासून बनवलेली सर्वात मोठी 5 अंकी संख्या कोणती? आता इथं बघा आपल्याला काय करायचं रे? सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करायची। सर्वात मोठी 5 अंकी संख्या। सर्वात मोठी 5 अंकी संख्या तयार करताना आपल्याला दिलेल्या संख्यामधील सर्वात मोठी संख्या कोणती दिसते ती पहिले लिहून घ्यायची आहे। बघा, आता मला या दिलेल्या संख्येमध्ये सर्वात मोठी संख्या मला 9 दिसते। कोणती दिसते? सर्वात पहिले मी 9 लिहिली। 9 नंतर मला 8 दिसते, नंतर 6, नंतर 4 आणि सर्वात शेवटी मला 1 दिसते। आणि या संख्येपासून कोणत्याच अंकाची डबल पुनरावृत्ती होता कामा नाहीये। त्या पुनरावृत्ती झाल्यास ती मिळणार नाही, त्याच्यापेक्षा जी दिलेली आहे तेच आपल्याला लिहायचं आहे। तर आपल्याकडे तयार झालेली संख्या आहे 98,641। चला बघूया आपल्या पर्यायामध्ये 98,641 कुठे दिसत आहे का? 98,641 98,641 म्हणजे आपला पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर राहणार आहे। आता याच्यात डबल एक सोपी पद्धत सांगत झाली की आपल्याला ही संख्या काही शोधायची आहे। तर सर्वात पहिले आपण चढता आणि उतरता क्रम बघितला कधी असता, तर हा बघा ही उतरता क्रमानं दिसलेली संख्या आहे 9, 8, 6, 4, 1। म्हणजे जशा आपण आपल्या जिन्याच्या पायऱ्या उतरत चाललो, म्हणजे वरतून खाली यायचं असलं तर आपली मोठी संख्या तयार होती। आणि कधी आपल्याला मोठी संख्या कधी लहानात लहान संख्या तयार करायची असली तर खालून वर यायचं, लहान्याकडून मोठ्याकडे जायचं आहे। तर पुढील गणित 3 नंबरचा आपण लगेच बघणार आहोत। पहा आता स्वाध्याय 1.1 मधील आपलं तिसरं गणित, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती आहे? आता विद्यार्थी मित्र, तुम्हाला सांगत झालं की तुम्ही तर गोंधळून जातात, कारण तुमच्यामुळं 2 गोष्टी नवीन आलेल्या आहेत या गणितामध्ये 3। त्या कोणत्या? सर्वात मोठं किमान म्हणजे काय, कमाल म्हणजे काय आणि फरक म्हणजे काय? या 3 गोष्टी तुम्हाला कधी माहित असल्या तर तुम्हाला गणित सोडवायला एकदम सोपं जातं। तर बघा, आजपर्यंत तुम्हाला कोणी सांगितले नसेल कमाल म्हणजे काय, किमान म्हणजे
काय आता बघा कमाल कमाल म्हणल्यानंतर मोठी संख्या घ्यायची कमाल म्हणल्यावर मोठी संख्या आणि किमान किमान म्हणजे लहान आणि याचं तुम्हाला कधी पाहायचं असेल कमाल आणि किमान कुठं तुम्हाला आता यानंतर दैनंदिन जीवनामध्ये कुठं भेटतं तर तुम्ही घरी जाऊन बातम्या बघायच्या जेव्हा आपलं तापमान सांगतात शेवटी कमाल आणि किमान मध्ये तर तुम्हाला ते समजेल आणि फरक फरक म्हणजे काय रे वजाबाकी फरक म्हणजे काय वजाबाकी आता या गणितामध्ये आपल्याला काय सांगितले किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या म्हणजे आता कमाल कमाल 4 अंकी संख्या कधी बघितली आपण कमाल तर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या तर मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या सांगितली असली तर मोठ्यात मोठी संख्या किती सांगू द्या तितक्या वेळेस जितकी सांगली तितक्या वेळेस 9 लिहायचे आता मला इथे किती वेळा सांगितले आपल्याला 4 वेळा मी बघा डायरेक्ट 4 वेळा 9 लिहितोय 1 2 3 आणि 4 9999 ही 4 अंकी संख्या आपल्याकडे तयार झालेली आहे काय मोठ्यात मोठी 4 अंकी मोठ्यात मोठी संख्याच्या पेक्षा मोठी कोणतीच नाहीये आता कमाल तयार करूया आता किमान तयार करायची कोणती रे किमान किमान म्हणजे लहानात लहान किती सांगितले आपल्याला 6 अंकी लहानात लहान 6 अंकी संख्या लहानात लहान 6 अंकी संख्या म्हणजे काय रे 1 वर आपल्याला किती झिरो द्यायचे 5 1 2 3 4 आणि 5 1 2 3 4 5 आणि 6 ही आपली तयार झालेली आहे लहानात लहान 6 अंकी संख्या म्हणजे कोणती रे 1 लाख आता दोघातील काय सांगितले आपल्याला फरक फरक म्हणजे काय वजाबाकी बघा याच्या दोन्ही आपल्याला मोठी संख्या 1 लाख दिसते म्हणून आपण 1 लाख मधून कोणती संख्या लहान संख्या कोण म्हणजे कमाल संख्या कोणती आहे 9999 आता याची काय करायची आपल्याला वजाबाकी करताना बघा आपल्याकडे झिरोतून 9 जात नाही तर आपल्या शेजाऱ्याकडून काय करत चालायचंय रे हातचे घेत जायचे तर इथं 10 इथं 9 इथं 10 इथं 9 इथं 10 इथं 9 आणि इथं 10 इकडे एक हातचा द्यायला तर झाले 10 आता 10 तून 9 गेले 1 9 तून 9 गेलो 0 या 9 तून 9 गेलो 0 9 तून 9 गेलं 0 आणि या 9शी 9 लिहायची बघा आता उत्तर काय आलेलं आहे रे आपलं $90,001 पुढे दिसतंय पाहिजे म्हणजे 90,001 आपल्याला रे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळी उत्तर सारखे दिसते DCBA तर आपण आता सर्व मिळून मग सांगा डी पाहिजे उत्तर बरोबर आहे का रे आपलं सी बरोबर आहे तर मग आपलं उत्तर काय आहे रे याचं उत्तर सी आहे हे ध्यानात ठेवा मी तुम्हाला कन्फ्यूज करणार आहे तुम्ही मला व्यवस्थित उत्तर सांगायचं आहे आणि व्हिडिओ बघताना नुसतं बघायचं नाही तर तुम्ही तुमची नवनीची गाईड आणि तुमच्या जो सोबत तुमची नोटबुक म्हणजे वही सोबत असणे पेन गरजेचं आहे मी जे शिकवतो ते तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे सगळं तुम्हाला ऐकतं भेटणार नाही चला तिसरं गणित बघू 14 गणित बघूया गणित नंबर 4 दशमस्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती बघा आता इथं काही गोष्टी मी तुम्हाला थोडस कन्फ्यूज करण्यासाठी शब्द वापरलेली आहे काय सांगितलेलं आहे दशमस्थानी दशमस्थान म्हणजे दशक दशमस्थान म्हणजे काय हो दशक आणि किमान आताच बघितली मागच्या ग्रंथामध्ये आपण किमान म्हणजे काय सांगितलं होतं रे लहानात लहान संख्या लहानात लहान संख्या असून सुद्धा ती कशी पाहिजे रे दशमस्थानी असलेली पाहिजे कोणती 9 हा अंक आता दिलेल्या पर्यायानुसार आपल्याला बघा सर्व स्थानी दशमस्थानी काय रे 9 इथं 9 आहे इथं बी 9 आहे आणि इथं सुद्धा 9 आहे पण याच्यात सर्वात लहान संख्या शोधायची आहे बघा आता इथं काय रे 1092
बघा आता हे 1000 आहे, याच्यापेक्षा हे दोन्ही पर्याय आहे सी आणि डी इथं कटलेलेच आहे, कारण इथं 2000 2000 आहे, म्हणजे हे दोन पर्याय आपल्याला लागू होत नाही. आता आपल्याला दोनच पर्याय बाकी ए आणि बी. आता ए आणि बी मध्ये बघा बरं, ही 1092 आहे तर 1290 आहे, म्हणजे हे 290 साहजिकच 92 पेक्षा कसे रे मोठे आहे. तर आपला ए पर्याय तिथं काय होतोय सर्वात लहान होत आहे, त्याच्या दशक स्थानी काय आहे रे 9 आहे, काय आहे 9 आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक ए उत्तर आहे. व्यवस्थित नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे. 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. आता एकदम सोपा प्रश्न आहे, हे साहजिक कोणाला बी येतो. बघा 5555 ही संख्या अशा प्रकारे लिहिल्या जाते आणि हे आपल्याला कोण्या पर्यायामध्ये दिसतोय रे अशी संख्या? पर्याय क्रमांक डी. कशामध्ये दिसतोय रे? पर्याय क्रमांक डी, म्हणून याचं उत्तर डी आहे. असे खूप सारे सोपे प्रश्न आहे. बघा आता 6वं गणित, कमाल ते किमान अशा क्रमामध्ये संख्यांचा कोणता गट आहे? आता कमाल ते किमान तुम्हाला सांगितलं आहे मी आता मागच्या गणितामध्ये, कमाल म्हणजे काय आणि किमान म्हणजे काय. आता कमाल म्हणजे मोठ्याकडून लहान्याकडे, म्हणजे आपल्याला दिलेल्या पर्यायामध्ये की जी संख्या सर्वात मोठी आहे मोठ्याकडून लहान्याकडे, म्हणजे बघा आता एकच पर्याय घेऊ याच्यातला. आपण समजा पहिल्या पर्यायामध्ये आपल्याला सर्वात मोठी संख्या कोणती दिसते बघा बरं, मग आपल्याला दिसते 82,341. याच्यापेक्षा कोणती संख्या मोठी आहे का? नाही. मग आपण घेतली 82,341 सर्वात पहिले घेतली. 82,000 नंतर कोणता नंबर लागतोय बघा इथं 81,000. हे 81,000 घेतली. 81,427. 3 नंबरला बघा आता इथं 16,378 आहे, इथं 63,178. मग साहजिकच 63,000 ही मोठी आहे. 63,178 आणि लास्ट मध्ये सगळ्यात शेवटी सर्वात लहान कोणती येणार आहे आपली? 16,378. पर्याय गणले मोठे दिलेला आहे, पण आपल्याला कधी व्यवस्थित आता इतक्या मोठ्या पर्यायामध्ये आपण गोंधळून जायचं काम नाही. अवघ्या 1 मिनिटही आपल्याला गणित सोडवा लागणार नाही. दिलेल्या पर्यायामध्ये कोणता एक पर्याय घ्या, त्याला आपल्याला कमाल ते किमान या स्वरूपात लिहायचं आहे, म्हणजे मोठ्याकडून लहान्याकडे, म्हणजे काय म्हणतात त्याला आपण उत्तरचा क्रम म्हणतोय. बघा असा कोणता पर्याय दिसतोय रे आपल्याला? मग सर्वांना आणि सगळ्यांना सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर बघा इथं आपल्याला 82,000 कुठं दिसत आहेत रे? पर्याय क्रमांक डी. 82,341, 81,427 आणि 63,178 आणि शेवटी 16,378 आहे. तर सर्वांना एक सांगायचं झालं हा डी पर्याय आपला बरोबर आहे, पण नवनीत मध्ये थोडस मला असं वाटतं प्रिंट मिस्टेक झालेली आहे. या 16चा किती आहे ना डबल इथं किती दिले रे? 13,000 दिलाय. सर्वांनी तेवढी सुधारणा करून घ्यायची आहे आणि आपला 6व्याचं उत्तर डी आहे. ही सर्वांनी नोटबुक मध्ये लिहून घ्यायचं आहे. बघा मित्रांनो 1, 0, 3, 4 आणि 5 हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या तयार करायची. कोणती संख्या तयार करायची आहे? विषम. आता विषम संख्येची आपण व्याख्या बघितली होती की ज्या संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक आल्यास ती संख्या विषम संख्या तयार होती. आता आपल्याला ह्या अंकापासून सर्वात कशी लहान विषम संख्या तयार करायची. लहान तयार करताना आपल्याला सर्वात पहिले याच्यात सर्वात लहान अंक घ्यायचा आहे. आता 0 दिसतोय, पण 0 हा अंक घ्यायला जमत नाही. सर्वात पहिले आपण 1 घेऊ, नंतर 0, नंतर सर्वात लहान अंक कोणता दिसतोय 3, नंतर 4 आणि शेवटी कोणता द्यायचा आहे आपल्याला 5. आपली विषम संख्या शेवटी कोणती संख्या मध्ये 1, 3, 5, 7, 9. बघा इथं आपल्याला विषम संख्येसाठी आपल्या शेवटी एकक स्थानी काय आहे रे? 5 आहे आणि याच्यापेक्षा सर्वात लहान संख्या आपल्याला तयार होणेच नाही. विषम संख्यामध्ये पर्यायामधून बघितली तर आपला पर्याय क्रमांक काय आहे रे? ई याचं उत्तर आहे. संख्या आणि संख्या पद्धतीमध्ये स्वाध्याय 1.1 मध्ये आपण सर्वात शेवटचा गणित घेऊन येत आहोत आणि अगदी सोपं आहे, फक्त समजून घ्या. जर प्रत्येक ओळ आणि प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामधील लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल, काय बेरीज समान पाहिजे, म्हणजे प्रत्येक
स्तंभ म्हणजे प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक ओळ यांची कधी बेरीज कधी समान असेल तर एक्स वाय झेडच्या किमती काढायच्या आहे. बघा आता आपण याची बेरीज करून बघू. 4 4 अधिक 9 किती झाले 13 आणि 13 आणि 2 15 म्हणजे याची बेरीज किती आली रे 15. आता याची बेरीज करून बघू. 8 8 आणि 3 11 11 आणि 4 15 म्हणजे याची कधी आता अशी उभी बेरीज करून बघितली तर 15 आली पाहिजे. आडवी बेरीज केली तरी 15 आली पाहिजे. आता पहा इथं 1 आहे इथं 9 आहे. 6च्या वायच्या जागी आपण काय टाकू शकतो रे 5. आता इथं आपण लिहून घेऊ एक्स वाय आणि झेड घ्या. आता वायच्या जागी कधी 5 घेतले वायच्या जागी काय घेतलं आपण 5 कधी घेतले वायच्या जागी कधी 5 टाकले. बघा 1 अधिक 5 6 6 आणि 5 6 आणि 9 किती झाले रे 15 झाले बरोबर. आता बघा आता आपल्याला वायची किंमत 5 भेटेल. आता एक्स आणि झेड आपल्याला पर्यायवरून घ्यायचे. ज्या ठिकाणी आपल्या पर्यायामध्ये याला बघा याला एक्स याला वाय याला झेड घ्या. याला एक्स याला वाय याला झेड घ्या. एक्स वाय आणि झेड एक्स वाय आणि झेड. आता ज्या ठिकाणी वायची किंमत 5 आहे तो पर्याय सर्वात बघू पहिले तर मला वाटतं पहिला क्रमांक ए मध्ये दिसते फक्त इथं पहा वायची किंमत 5 आहे. एक्स ची किंमत किती सांगली जाते आपल्याला 6 आणि झेड ची किंमत किती घ्यायची इथं 7 घ्या. आता बघा आडव्या उभ्याची बेरीज 15 येते का बघू. आता डायरेक्ट याची घेऊ 6 6 आणि 7 किती झाले 13 13 आणि 2 झाले 15. त्यानंतर बघा 3 3 आणि 5 8 8 आणि 7 15. इथं बघा 8 आणि 1 9 9 आणि 6 15 म्हणजे तुम्ही बघा आडव्या आणि उभ्यामध्ये बी आपल्या स्तंभाची बेरीज कोणती येईल रे 15. त्यानुसार आपल्या एक्स वाय झेड ची किंमत काय येणार रे एक्स ची किंमत 6 आणि झेड ची किंमत 7. यानुसार आपला पर्याय क्रमांक ए हा पर्याय इथं बरोबर आहे. आणि या ठिकाणी आपला स्वाध्याय 1.1 संपलेला आहे. अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही TCD मिशन नवोदय या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करत राहा आणि तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ लवकरात लवकर दाखवायचा प्रयत्न करूया. हा जोडताय ना देवेंद्र.